दिव्यांग हर्ष राऊत हे खेळाडू आपल्याला कळवे बी टीम द्वारे खेळताना दिसतील. याआधीच आम्ही म्हटलं की तुमच्या अपडेटसाठी प्रत्येक खेळाडूचा मोबाईल नंबर हवा आहे. क्रिक हिरोज हे ॲप आपण डाउनलोड करा. मॅच स्टार्ट टाइम आपल्या समोर आता येईलच. सध्या 11 वाजून 21 मिनिटं झालीत. म्हणजेच 11 वाजून 22 मिनिटांनी या मॅचला आपण सुरुवात करतोय. 2 बॅटर गेलेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघूया. गोलंदाजी मार्गावर दर्श आलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतोय सुशांत राऊत आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर सुजित वर्तक. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असेल. लीग फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. ऑन साईडला चांगला गॅप शोधला बॅटरने आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचललाय. मिळतील धावा 4. चौकार. VPL 4. सुशांतचा हा बॉल व्हाईट बॉल असेल. बघू शकतात पंच उगम घरत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. म्हणजे ज्यानंतर चौकार गेलाय. चौकार गेल्यानंतर जो दबाव आलाय ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटरला. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा उगम घरत सरांचा. चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 6 धाबा. स्कोर इज 6. ओ स्लो ओव्हर 1 व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होताना दिसतो युवा खेळाडू तयार होत आहेत. काही वरिष्ठ खेळाडू सुद्धा आपल्याला अजूनही चांगला फिटनेस मेंटेन करताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे गेले आणि धाबा झाल्या आहेत 7 धाबा. मॅच स्टार्ट टाइम 11 वाजून 22 मिनिटं या मॅचला सुरुवात झाली. स्लो ओव्हर 1 आउट कटर चेंडू. लेग कटर चेंडू बघायला मिळाला. बीट केला बॅटरला. 2 बॅटर आपण बघताय सुशांत राऊत आणि सुजित. नॉन स्ट्रायकिंगकडे सुजित आहेत. स्ट्रायकिंगकडे सुशांत आहेत. धावसंख्या धावफळकावर 7. चौकारानंतर दबाव दडपण वाढलंय युवा खेळाडूवर. समोर कोणता खेळाडू असो त्याच्या अगेन चांगला खेळ करण्याची ताकद शक्ती तुमच्याकडे पाहिजे. आता राईट आर्म राऊंड द विकेटने तो गोलंदाजी करतोय. बाजू बदलली. एक चांगला चेंडू पडलाय. डॉट बॉल. धावसंख्या धावफळकावर 7. बॅटिंग करताना पालघर टीमला तुम्ही बघतायत. पालघर म्हटलं तर नव्यानेच उभारणी पालघर जिल्ह्याची झाल्यानंतर त्या पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ओ चांगला लेग कटर चेंडू, वळण आता मिळतंय, चांगला स्विंग मिळतंय गोलंदाजाला, डॉट बॉल टाकलाय. सर्व संघांना ही विनंती आहे सात की धाबा. आपली भोजनाची तजवीज, भोजनाची सोय ही वसई विकास सहकारी बँकेच्या वरती समाज मंदिराचा जो सभागृह आहे तिथे करण्यात आलेली आहे आणि 12 नंतर आपण त्या भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आपली कुपन इथून आठवणीने घेऊन जा. धन्यवाद. शरीरापासून दूर खेळायचा होता, हा व्हाईट बॉल असेल, म्हणजेच या षटकातील हा चौथा व्हाईट बॉल गोलंदाजाने हाताळलाय. स्कोर मोव्स ऑन 8, धावसंख्या धावफळकावर 8, 4 चेंडूची समाप्ती. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे बरेचसे सदस्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. नेहमीच सपोर्ट राहिलाय मॉर्निंग क्रिकेट क्लबचा, इथे सुद्धा VPLचा चांगला सपोर्ट मिळतोय. गॅप शोधलाय, चेंडूला पाठवून दिलाय, सुंदररित्या कळत असताना वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषे पार, मिळतील धाबा 4. VPL चौकार. नगऱ्याची पोर माझी काळजात उतरली, उद्दामी झालो तिच्या रूपावरी. माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो, माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो, माझी काळजाचा तुकडा तू हाय गो. माझी बायको सांगेल तू करशील काय. माझी बायको तुला नवरी करणार. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 12, 12 रन्स विदाउट लॉस. टॅप केलं जातं चेंडूला थर्ड मॅन क्षेत्रात आणि इथे जर आपण बघितलं तर ओव्हर थ्रो त्याचा फायदा उचललाय, ओव्हर थ्रोचा फायदा उचललाय. 1 धाव पळून पूर्ण केली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा मिळतील 13 विदाउट लॉस. पहिले षटक संपलंय, 13 धावा. पुन्हा एकदा सर्व संघांना सूचना आहे की आपली भोजनाची सोय ही वसई विकास सहकारी बँकेच्या वरती समाज मंदिर येथे केलेली आहे. संघनायकाने आपल्या संघासाठी दिलेली कुपन इथून घ्यावीत आणि तिथे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यावा. भोजनाची वेळ ही 12 ते 2:30 वाजेपर्यंतच मर्यादित आहे, याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. भोजनाची वेळ ही 12 ते 2:30 ह्याच कालावधीकरता मर्यादित आहे. हे सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. शरीरासाठी आपल्या आवश्यक असलेला घटक म्हणजेच भोजन आहे. बघा ना, काही युग आहे. सिगरेट शरीरासाठी घातक आहे. सिगरेट बनवणारा श्रीमंत, दारू शरीरासाठी घातक आहे. दारू बनवणारा श्रीमंत आणि अन्नधान्य शरीराकरता पोषक आहे, परंतु शेती उगवणारा शेतकरी गरीब आहे. सध्या आवश्यक घटक तुम्हाला काही वेळातच मिळेल आपल्या शरीराकरता. अन्न फार महत्त्वाचं आणि ते अन्न तुम्हाला मिळेलच. चांगलं आयोजन आहे, चांगलं संयोजन आहे या VPLचं. दूरवरून संघ आलेत, या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. पहिल्या षटक संपल्यानंतर 13 धावा. आता समोरच्या इनकडून गोलंदाज आलाय वेद. सुशांत स्ट्राईक इन कडे खोळवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला होता चेंडूला. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवत आहेत. धावसंख्या 13 रन्स ऑन दी बोर्ड. महत्वाची धावसंख्या उभी केली पहिल्या षटकात. पॉवर दाखवली बॅटरीने. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलंय. स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, तो काही थांबणार नाही. मिळतील धावा 4. VPL चौकार. स्कोर मोज ऑन 17, धावसंख्या 17.
ओहो, स्वीपर कव्हर रिझन मध्ये शतरक्षक आहेत तिथे. बघितलं आपण एकच धाव मिळाली बॅटर सुशांत या बॅटरला. धावसंख्या पोचली 18 वर. आता सुजित स्ट्रायकिंगकडे येतोय. पहिल्यांदाच तो सामोरे जाईल, सामना करेल केळवे बी टीमच्या गोलंदाजाचा. सरळ बॅटने खेळलं जाते ऑन साइडला. चेंडू गेलाय डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. 4 धावां करता VPL चौकार आलाय. 4 रन्स. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी वाहे वाहे, जियो खिलाड़ी वाहे वाहे. पूर्वी लेदर क्रिकेट मध्ये एक फरक आपल्याला असायचा. तो फरक म्हणजेच सरळ बॅटनेच जेव्हा तुम्ही शॉर्ट सिलेक्शन कराल तेव्हा तो फायदा व्हायचा. आता वाकडे तिकडे उलटे पुलटे फटके लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 23 वर. सर्व काही व्यवस्थित झालंय पालघर संघाच्या बाजूने. धावा येत आहेत. विकेटचा शोध सुद्धा सुरू आहे केळवे बी टीमद्वारे. विकेट आतापर्यंत मिळाली नाही. भागीदारी मजबूत होताना दिसतंय. सरळ बॅटने फोर्स केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. वाडवळ प्रीमियर लीग आलाय आलाय चौकार. विसोची पारून नेसली गो नवा तारा, विसोची पारून नेसली गो नवा तारा, चौचल गो मदराज पारून दर्याचे तालुका शेतकरी सोसायटीचे राजन राऊत, श्री राजन राऊत हे इकडे आलेले आहेत. त्यांचे सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद राजन राऊत, आपला अमूल्य वेळ आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाज स्पोर्ट्स क्लबच्या मॅचला दिल्याबद्दल. व्हाईट बॉल. चौकारानंतर पुन्हा नियंत्रण गमावले गोलंदाजाने. धावसंख्या पोहोचले 28 वर. दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. वेळेबद्दल सहकार्य लाभलं तर बरं होईल, जेणेकरून आपल्याचा जो काही शेड्यूल आहे आजच्या दिवसातील तो शेड्यूल पूर्ण होईल. मैदान क्रमांक 1 वरचा. मैदान क्रमांक 2 वर पहिला मॅच अगदी वेळेनुसार सुरू आहे. ओहो, काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा आता धावा 4 मिळतील. चांगलं शॉर्ट सिलेक्शन केलंय. 4 धावांचं कलेक्शन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत त्या 32 धावा आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये आलेत 19 धावा. चांगले बॅटिंग लाईनअप पाहायला मिळाली पालघर टीमची. 32 विदाउट लॉस. पारून दर्याचे गेला. लिंगाला सोन्याचा, मग देवाला दर्याचा. 32 आफ्टर 2. 16च्या सरासरीने 32 धावा. 2 षटकं पॉवर प्लेची आपण बघितली. आपल्या वसई तालुक्याचं मोठं घर म्हणजेच पालघर. कारण पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 साली ज्याची निर्मिती झाली. 8 तालुके या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि तीच पालघरची टीम
आता ह्या खेळपट्टीवर सुद्धा आपलं घर बनवतोय. 32 बिनबाद. हाफ ट्रॅकर डाऊन द लेग. डाबेस्टी सोडून जाणारा बॉल. उगम घरत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली आता 33 वर. विद्देश गोलंदाजी मार्गावर आणि त्याचा पहिलाच बॉल खराब आहे. दोन्ही टीम चांगले सपोर्ट करत आहेत. डिफेन्स केलाय तरी सुद्धा एक धाव मिळाली बघा. 40 धाव पाहायला मिळाली. 38 सर्कलचा फायदा उचलला गेलाय. धावसंख्या पोहोचली 34 वर. 34 रन्स. ऐतिहासिक असं हे क्रीडांगण, क्रीडा नगरी. तनुष कोटियन हा खेळाडू सुद्धा या मैदानावर आपण पाहिला होता 2024 मध्ये. कळवटपाचा चेंडू आत वळणारा चेंडू होता त्यामुळेच सुरक्षित ह्या चेंडूला डिफेन्स करताना बॅटर दिसलेत. फॉरवर्ड डिफेन्स, बॅकवर्ड डिफेन्स फार महत्वाचे असतात. आणि लेदर क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॅटिंग टान्स, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, आजूबाजूचा कोणताच आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. फक्त तुमचा संयम महत्वाचा. ओहो, आत वळणारा बॉल. याआधी डिफेन्स केला होता, आता कसं काय? गोलंदाजाने चातुर्य दाखवलं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात बॅटरच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 34. सुजित परततोय. नको उतर मारू घराला, आज पुनवेचे दिसाला. ओलचे तिंगालाय दमानीला, ओलियो पशिरन नकवा. ओल करलंय सत्याला निसावतात भाव्याची नकसाला होला. नो बॅटर इन. सुचित वैती. लगातार 3 चौकार खेचल्यानंतर सुजित हा खेळाडू बाद झालाय. कृपा उद्ध्वस्त केला विद्देशने आणि आपल्या टीमला सांगितलं सुखद धक्का दिला. सुचित करता हा चेंडू टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा. डाऊन द लेग. पंच इशारा करतायत आपल्यापर्यंत. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 35. पहिल्या विकेट करता सुशांत आणि सुजितने 34 धावांची भागीदारी रचली होती. क्रमांक 3 वर सुचित वैती आलाय. चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, चांगली आखणी आहे या स्पर्धेची. हाफ ट्रॅकर अचानकपणे उसळी घेणारा बॉल होता. पुन्हा या चेंडूला रोखलं बॅटरने. खेळपट्टीवर जास्त काळ उभं राहिल्यानंतर धावा होऊ शकतात. गोलंदाज पुन्हा परततोय विद्देश. इथे अपील होती. 1 चौटी धाव मिळाली. लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 36. 2 षटकं टाकून झाली होती. त्याच्यानंतर आता हे तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा जर आपण विचार केला 5 चेंडू टाकून झालेत. 3 धाबा खर्च केल्यात. 1 सफलता सुद्धा मिळवून दिली. सुशांत स्ट्राईक इन कडे होते. डाऊन द लेग. बघा चुका सुद्धा तितक्याच होत आहेत. धावसंख्या 37. तिसऱ्या षटक सुरू आहे.
तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. चांगलं काम केल्यानंतर चांगल्या नावाची चर्चा होत असते. वाव, सरप्राईज केलं बॅटरला. वेग चांगला होता, बाईचा इशारा, एक सोटीदा मिळाली. धावसंख्या पोहोचली आता 38 वर. षटक वाडवळ क्रमांक प्रीमियर लीग सोमो श्री क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वर्ष 13वे. कसं आहे की एखादा कार्यक्रम किंवा कार्य करण्यापाठी जसे पडद्यामागचे कलाकार असतात तसेच ह्या वाडवळ प्रीमियर लीगच्या मागे जे मेन खंदे दरवर्षी उभे असतात त्याच्यामध्ये अमोल पाटील आपले अध्यक्ष, मनीष सुरेश राऊत उपाध्यक्ष, विराग वर्तक व विकास राऊत कार्यवाह, संजोत वर्तक आणि जीत चौधरी कोषाध्यक्ष यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून उभे असणारे इतर कार्यकर्ते यांच्याशिवाय हा सामना अपुरा आहे. त्यामुळे यांची दखल इथे घेतली जाते. धन्यवाद तुमच्या कार्यकर्त्यांच्या सहभागासाठी आणि पूर्ण असलेल्या पाठिंबासाठी. $38 आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकानंतर 38 धाबा. आता गोलंदाजी मार्गावर आलाय अखिल. बरेचसे खेळाडू क्लबद्वारे क्रिकेट खेळत असतील. परफॉर्मन्स देऊनच नावाची चर्चा होतोय. पालघरमधून आपण अनेक असे खेळाडू बघितलेत जे रणजीपर्यंत पोहोचलेत. हार्दिक तामोरे, साईराज पाटील, आदित्य तरे, सिद्धार्थ आकरे, बरेचसे खेळाडू आहेत. शार्दूल ठाकूर आंतरराष्ट्रीय खेळाडू, हा सुद्धा आपला पालघरचाच पगार मिळाला. आयुष म्हात्रे हा सुद्धा खेळाडू आपल्या पालघरचा पगार मिळाला. सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाद्वारे तो खेळतोय. अखिल गोलंदाजी मार्गावर स्लोवर वन कोवरट्यामध्ये चेंडू होता. जागेवर उभे राहिलेत आणि चांगला डिफेन्स केलाय. धावसंख्या 38. आता थोडासा प्रतिकार करण्याकरता यष्टी रक्षक सुद्धा तयार आहेत. सुरक्षा कवच बदललंय. चांगला बॉल कारण अगदी जवळ विकेटच्या जवळ येऊन उभे आहेत यष्टी रक्षक. धावसंख्या धावपळकर आहे ते 38 धावा, 38 रन्स. ऋग्वेद चौधरी आणि रुणाल यांना विनंती आहे की आपला संघ लवकरात लवकर जेवणासाठी घेऊन जायचा आहे. पुढचा बॉल चांगली शरीर रचना आणि त्याचा फायदा लवचिकता सुद्धा मिळाली. लवचिकपणा पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. पॉइंट मधून थ्रो करण्याआधी एका धाव्याची धावसंख्या झाली 39, 39 रन्स. चौथं षटक सुरू आहे. अखिलचा पुढचा बॉल. सुचित वैती चांगला ब्रेक चेंडू पकडा मारलाय. त्रिफा उद्ध्वस्त केला सुचित वैती या बॅटरचा. विकेट डाऊन. परत जावं लागतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 39, 39-42. तिथे अर्थातच ड्रिंक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलं आणि अगदी
वाढतं ऊन लक्षात घेता प्रत्येक खेळाडूने पाणी हे प्राशन करायलाच पाहिजे. एका बाजूला वेळेकडे सुद्धा लक्ष असू द्या प्रत्येकाचं, कारण ही इनिंग जेव्हा सुरू झाली तेव्हा 11:22 होती आणि आता 11:46 झालेत. 24 मिनिटं खर्च झालेत. न्यू बॅटर इन पराग, नवीन फलंदाज पराग आलाय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये पराग आपल्या टीम करता चांगली खेळी पेश करेल काय? इनसाइड आउट जागा बनवून खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. धावसंख्या धाव फळकावर थांबली आहे. धावा आहेत 39. निसर्गाच्या सानिध्यामधील हे क्रीडांगण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू जातो मिडऑन क्षेत्रात. डीप मधून शतरक्षक येत आहेत. एकच धाव. एका धाबेनिशी खातं उघडलं परागने. धाबा झाले 40. आणि हे षटक चौथं आपण जर बघितलं तर चौथ्या षटकामध्ये खर्च केल्या 2 धाबा. सफलता मिळवून दिली 1. चांगली क्वालिटी, चांगला दर्जा अखिलचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्व संघाच्या कर्णधारांना ही नम्र विनंती आहे की आपली भोजनाची वेळ ही 12 ते 2:30 दुपारी 12 ते 2:30 या दरम्यानच आहे. त्यामुळे जे संघ आता खेळत नाही आहेत त्यांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. ज्याने कोणीही अजूनही आपली कुपन घेतली नसतील तर त्यांनी समालोचन कक्षापाशी प्रतीक आणि चिराग बसलेले आहेत. त्यांच्याकडनं आपल्या संघाची कुपन घ्यायची आहेत. धन्यवाद. गोलंदाज आता 5वं षटक टाकण्याकरता तयार झालाय. विद्देशला एक सफलता मिळाली. अखिलला एक सफलता मिळाली. 40वर 2 गडी बाद. स्ट्राईक इन कडे बघूया आपण. स्ट्राईक इन कडे पराग. ओहो, विद्देशने इथे सुद्धा सफलता मिळवून दिली. पराग या बॅटरला पाठवलं गेलं. आणखीन एक धक्का दिला गेलाय पालघर टीमला. गॉन. स्कोर इज 40 for 3. 3 गडी बाद 40 धाबा. आता संकटमोचक पालघर टीमला हवा आहे. काय चांगला पलटवार करताना दिसलेत कळवे बी टीमचे खेळाडू. नो बॅटर इन सिद्धेश वर्तक. संकटमोचक बना. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. आता त्या संधीचं सोनं करण्याकरता बॅटर सिद्धेश वर्तक उतरलाय. आलेल्या संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. तीन गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 40. 40 रन्स. सिद्धेश्वर दारोमदार असेल. लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलंय. मैदान क्रमांक 1 वर कळवे बी वर्सेस पालघर ही लढत सुरू आहे.
डिफेन्स केला, बॅकवर्ड डिफेन्स बघायला मिळाला. एक धाव मिळाली. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये जात आहेत. चेंडूला अडवण्याआधी धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झालेत 41. 41. एज इज जस्ट नंबर. कारण वयाच्या 41व्या वर्षी IPL ची स्पर्धा खेळणारा खेळाडू प्रवीण तांबे मला आठवला आणि तो आकडा आला 41चा. आत वळणारा बॉल होता. फॉट बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड परफॉर्मन्स. स्कोर इज 41. धावसंख्या 41. सुरुवात चांगली झाली होती. त्याच्यानंतर चांगले ब्रेक दिलाय. पुन्हा एकदा आत वळणारा बॉल होता. आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच वापसीचे संकेत दिलेत कळवे बी टीमने. फलंदाज एकमेकांसोबत चर्चा करतायत, एकमेकांना सल्ला देत आहेत. या आयुष्यामध्ये सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा 1000 जण देतील आणि आयुष्यातील सर्वात महाग गोष्ट म्हणजेच मदत आहे. हजारांकडे मागा कदाचित एकच देईल. पुढे येऊन खेळला जातो या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. काऊ कॉर्नर मध्ये थोडीशी चूक करतायत. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या 43. 43. धावा मिळत आहेत. खेळपट्टीवर उभे राहिले तर सर्व काही शक्य आहे. स्वयं सुटला आणि ही सफलता मिळवली गोलंदाज विदेशने. या षटकामध्ये ही दुसरी विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 43. 43 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4. 4 षटकांमध्ये 43 गडी बाद झाले 4. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 43. नवीन बॅटर अजिंक्य आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेत अखिल. ओहो, इम्पॅक्ट इन लाईन. सफलता मिळाली. सेलिब्रेशन बघा. बरोबर यष्ट्यांवर जाणारा चेंडू होता. त्यामुळे जशी अपील केली तसं पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलंय. बॅटरला परत जावं लागतंय. 5 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 43. 43 फॉर 5. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. गॉन. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. आता मैदानाच्या आतमध्ये कर्णधार उतरलेत. चेतन, अजिंक्य आणि चेतन हे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. स्ट्रायकिंगकडे चेतन, कॅप्टन म्हणून जबाबदारी. ओहो, लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता. बॉलर इज ऑन हॅट्रिक. अखिल, व्हॉट बॉलिंग, गुड बॉलिंग.
उत्कृष्ट दर्जाचा खेळ होतोय. गॉन. राजशाही हातात बैल आमचं जगतोया, खेळ बैल गाड्याचा हातामध्ये हिशोब तोया. धुळा उडवून निघता वाऱ्यावानी पळतोया, वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहक कामचा सोडा, तुम्ही नाहक कामचा सोडा. पाटलांचा, अहो पाटलांचा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं हातात केला या राडा. पाटलांचा बैल गाडा त्यानं हातात केला या राडा. सुंदर गोलंदाजी, नेत्र दीपक गोलंदाजी बघायला मिळाली. 6 गडी बाद, धावसंख्या धावफलक 43. चांगल्या सुरुवातीनंतर आता शेवट गोड होईल काय? हॅट्रिक बॉल असेल. बॉलर इज ऑन हॅट्रिक. अखिलने या पहिल्या इनिंग मध्ये 3 सफलता आतापर्यंत मिळवल्यात. ही इज ऑन हॅट्रिक. विद्येशने सुद्धा 3 सफलता मिळवून दिल्यात. फिरकी पट्टू चालले गेलेत. अखिल तयार. बॅटरच्या डोक्यामध्ये आता नेमकं काय चाललं असेल? बुद्धिमत्तेचा वापर ते करतील काय? लेफ्ट आर्मचा मारा अपील होती. इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेलाय. कदाचित हा इम्पॅक्ट डाऊन द लेग असावा आणि किंवा बॅटचा स्पर्श झाला असावा. धाव काय मिळत नाही. डॉट बॉल म्हणजेच आता धावा आहे. धाव फलक 43. संयम पाहिजे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, फॉरवर्ड डिफेन्स केला जातोय. मिड ऑन क्षेत्रात चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. थोडासा धोका आहे. तर धोक्यापासून बाहेर पडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या पालघर टीमला. काय चांगली पकड केळवे बी टीमने या मॅचवर केली आहे. अखिलने वापसी करून दिलं. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी खेळपट्टीवर 2 धाव पडून पूर्ण. स्कोर मोज ऑन 46. धाव संख्या 46. .5 बॉलच्या समाप्तीनंतर 6वं षटक सुरू होतं आणि याच बरोबर 6वं षटक संपलंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 46. काय चांगली गोलंदाजी. फक्त 3 धाबा खर्च केल्यात आणि 2 सफलता मिळवलेत. बॉलिंग परफॉर्मन्स चांगला झाला अखिलचा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6 गडी बाद 46. 46. गौरव राऊत गोलंदाजी मार्गावर आलेत. 46 धाबा 6 गडी बाद. 34 धावांची भागीदारी पहिल्या विकेट करता झाली. त्याच्यानंतर मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नाही. योग्य वेळी योग्य प्यादा वापरला गेलाय. ऋषिकेश स्ट्राईक इन कडे आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला तो खेळतोय. व्ही शेप मध्ये खेळावं लागेल. 1 धाव मिळाली. धाव संख्या झाली 47. 6 बाद 47 धाबा. 7वं षटक सुरू आहे. ओहो, हा चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये वळतोय. बघूया काय इशारा येतो पंचांचा. मला वाटतं बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. त्यामुळेच बॅटरच्या खात्यामध्ये 1 धाव जातोय. धाव संख्या 48.
गौरव गोलंदाजी मार्गावर. टॉस बॉल, नो बॉल चा इशारा. नो बॉल, ओ नो, नो नो, नो बॉल. म्हणजेच इथे 1+1 या 2 धाव मिळतील. धावसंख्या आता 50 पर्यंत पोहोचली. 50 अप. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली आणि त्याचबरोबर फ्री हिट. फ्री हिट. डाऊन द लेग. डावी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली 51 वर. फ्री हिट अजून मिळेल बॅटरला. पालघर वर्सेस केळवे बी असा मॅच पुढे येऊन खेळायचा होता. चेंडू हवेत होता. बघितला पण शॉर्ट कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळेच एकदा मिळाली आणि फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. धावसंख्या 52. 52 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. फुल टॉस बॉल खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू जातोय ऑफ साईडला. थर्ड मॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाबांची ऋषिकेश संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. धाबा झाले आहेत त्या 54. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 54 धाबा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा चर्चा होत आहे. सकारात्मक दृष्टिकोन असेल का या चर्चेनुसार? आडव्या बॅटने खेळायचं होतं. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. विकेट गेल्यानंतर दबाव दडपण वाढत चाललंय बॅटिंग करणाऱ्या पालघर संघावर. आता गॅप शोधला जाईल काय? क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक जात आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला अडवत आहेत. मिड ऑफ मध्ये चेंडूला अडवत आहेत आणि एकच धाव. याचबरोबर आपण जर बघितलं तर षटक समाप्त झालंय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 55 धाबा. 55. 6 गडी बाद 55 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. 7 षटकांकरता 42 मिनिटं खर्च होताना दिसतात आपल्याला. नवीन गोलंदाजाला वेद. याआधी वेदने 1 षटक टाकलं होतं, ज्या षटकात त्यांनी 19 धाबा खर्च केल्या होत्या. पुन्हा त्याच्याकडेच चेंडू असेल. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे ऋषिकेश. स्विंग अँड मिस. चांगला बॉल. कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं बॅटरला, कारण तसाच पावित्र्य बॅटिंग क्रीजमध्ये त्याचा बघायला मिळाला. डॉट बॉल टाकलाय. धावसंख्या धावफलकावर 55. त्यांचे समर्थक सुद्धा थोडेसे नाराज बघायला मिळत आहेत. जर्सी सुद्धा चांगल्या प्रत्येक टीमकडे.
पुढे येऊन खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही आणि इथे सुद्धा डॉट बॉल. चांगली बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा पालघर संघाला अडचणीमध्ये टाकलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल आहे. बॅटरने सोडून दिला ऋषिकेशने. अजूनही कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर धावा येऊ शकतात. 56 धावा झालेत. लेदर क्रिकेट खेळणं खूप कठीण असतं. एकतर चेंडू वजन असतो, कंट्रोल गोलंदाजी करावी लागते. फलंदाजी करताना पूर्ण चेंडूच्या रेषेमध्ये येऊन चांगलं काम बॅटर करत असतात. शरीरापासून दूर खेळताना दिसलाय. अपील जोरदार केलंय. पंचाने अपील फेटाळून लावलंय. यावेळेला हा डॉट बॉल. स्कोर इज 56. 56 धाबा. वसई तालुक्यातून चांगले चांगले खेळाडू आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत आहेत. शील्डच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना आपण बघितलं. इथे चांगली गोलंदाजी केलं. म्हणजेच अपेक्षा होती चांगल्या सुरुवातीनंतर 100च्या आसपास धावफलक जाईल. 56 धाबा फक्त झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आणि हे षटक वेच चांगलं राहिलंय. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. धावसंख्या झाली आता 57. 57. 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक चेंडू अजूनही त्याचा शिल्लक आहे. 8वं षटक प्रगतीवर, प्रगती पथावर. स्लो बर्बन हलक्या हातानेच कळून काढला गेलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येण्याआधी दुसरी धाव मिळेल असं वाटतंय. ओहो, 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव होईल आता. यष्टी रक्षक चुकलेत. फायदा बॅटरने उचलला. धावसंख्या 3 ने पुढे जाताना धावा झाल्यात त्या 60. 60 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 60 फॉर 6. हॅलो 5 धावा आलेत. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना SK विरार ब वर्सेस केळवे अ. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करिता यायचं आहे. अजूनही 4 मॅच खेळायचे आहेत प्रत्येक ग्राउंडवर, दोन्ही ग्राउंडवर. त्यासाठी पूर्ण कर्णधारांनी नोंद घ्यावी, सहकार्य करावं. SK विरार बी वर्सेस केळवा अ. बघूया आता. गौरव 9वं षटक टाकण्याकरता येईलच आणि 9 षटकानंतर पंच तुमच्यापर्यंत दर्शवतील की वेळ काय झालेली आहे, कशा पद्धतीने सध्या या मॅचेस सुरू आहेत. 12:09 झालेत. 11:22 पहिला बॉल पडला होता या मॅचचा. ओव्हरपिच बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय. एकदा मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या डोंढ्यांमधून चेंडू होते पसार. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. थँक्यू. ओ ह्या वेळेला फ्री फळा उद्ध्वस्त. बॅटर परततोय. म्हणजेच या इनिंगचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत त्रिफळाची स्वरूपात जे फलंदाज बाद झालेत ना,
त्रिफळाची स्वरूपात जर आपण विकेट्स बघितल्या तर खऱ्या अर्थाने 5 फलंदाज हे त्रिफळाची स्वरूपात बाद झालेत. एकूण धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती 60 धाबा. 64 इज द स्कोर. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग पुण्याला आता मानलं. हॅलो मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना तारापूर वर्सेस नाळे. या मॅचच्या इनिंग संपल्यावर आपण दोन्ही संघांनी आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. कर्णधारांना नम्र विनंती, आपल्याला थोड्या मॅच फास्ट करायच्या आहेत कारण की आपण 4 मॅच खेळवायचे आहेत. वळतोय आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे ती 65. सरळ बॅटने और फिश बॉल, फुल फिश बॉल होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ते करत नाही कोणती चूक. आणि या विकेटने गोलंदाजाने भागवली संघाची भूक. 8 गडी बाद, धावसंख्या 65. अखिलने टिपलाय झेल. 2 षटकांचा कोटा होता अखिलचा, ज्या कोट्यामध्ये 5 धाबा खर्च केल्या आणि 3 सफलता मिळवून दिल्या. अतिशय चांगली कामगिरी त्यांनी या मॅचमध्ये केलं. एक झेल सुद्धा टिपलाय. 8 गडी बाद, धावसंख्या 65. हॅलो, केळवा अ संघ SK विरार बी संघाचा कर्णधार आलेला आहे. केळवा अ संघाचा कर्णधार गौरव, आपण टॉस करण्याकरिता यावूया. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. डीप मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा झाले आहेत त्या 66. 8 गडी बाद, 66 धाबा. 8 बाद 66. या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. आता बॅटर आपण बघतायत मनाल आणि ऋषिकेश. कव्हर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळेल, 1 धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. सकारात्मक दृष्टिकोन आखला गेलाय. भागीदारी चांगली झाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमने पलटवार केला. सरळ बॅटने खेळून काढला जातोय. 1 धाव मिळेल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येण्याआधी दुसरे धाबे करतात. दोन्ही बॅटर पलटत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 69. (69) 9 षटकांची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 8 गडी बाद 69. 69 for 8. तारापूर संघ आणि नाळे संघ आपल्या दोन्ही कर्णधारांनी टॉस करण्याकरता यायचं आहे. तारापूर संघ आणि नाळे संघ. तुझ्या ग पुण्याला आता मानलं. शेजारची दारी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. तवा टली नको पटहा, लागला विष्णू बोलायला. तवा टली नको पटहा, लागला विष्णू बोलायला. थँक्यू. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत. हेमंत पाटील मैदान क्रमांक 2 वर. आणि वेळेबद्दल सुद्धा आपण समोरच्या टीमला ताकीद द्यायची आहे. 10 षटकांकरता 50 मिनिटं आहेत. आणि वेळ जास्त खर्च झाला होता, त्यामुळेच एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जास्त पाहायला मिळतोय. 11:22 सुरुवात झाली होती. 12:15 झालीत. आणि जास्तीत जास्त वेळ आणखीन घालवला तर मग आणखीन एक खेळाडू आत येईल. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. टेलेंडर आता आपल्या टीम करता काय करतील. धावसंख्या पोहोचली 70 वर. उर्वरित 5 चेंडूंमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर 80-90 धावफलक जाऊ शकतो.
तशी क्षमता आहे बॅटरमध्ये. कधी कधी टॅलेंडर सुद्धा चांगलं काम करतायत. आणि इथे बघू शकतायत कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून द्यायचं होतं. शतरक्षक घेण्याआधी जेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 72. टॉससाठी या तारापूर विरुद्ध नाळे हा मैदान क्रमांक 1 वरचा पुढील मॅच असेल. मैदान क्रमांक 2 वर SK विरार. ओ गुड बॉल. मैदान क्रमांक 2 वरचा जो मॅच असेल तो SK विरार ब वर्सेस केळवे अ. टॉस आपण करणार आहोत या इनिंग ब्रेक नंतर. आणि मला वाटतं मैदान क्रमांक 2 वरचा टॉस झालाय. SK विरार बी टीमने बॅटिंग घेतलंय टॉस जिंकून. धावा मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. समाधान मानतात हे खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसले आणि धावा झाल्या 73. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सरळ बॅटने खेळला जातोय. शतरक्षक आहे तिथे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. त्यांना भेदून चेंडू जातोय. 1 नाही 2 नाही 3 नाही. धावा मिळतील 4. VPL चौकार. स्कोर मूव्स ऑन 77. 77 धाबा धाव फळकावर. पलकों में तेरे खुद जावे. डिसिजन पेंडिंग आहे. हर्षद सांगतायत. सांगितलंय नाही. ओके. स्कोअर ऑफ द विकेट कायचं होतं यावेळेला डॉट बॉल. आणि त्याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पालघर टीमने धावा बनवल्या आहेत त्या 77. 8 गडी बाद 77 धावा. 78 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. 78 इज द टार्गेट. केळवे टीम समोर 78 धावसंख्येचं आव्हान आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
लवे कैसी है लगती कमाल तेरी अखियां गुलाब के ना जावे साडा प्यार तेनू छड़ के हो जावे तेरा ही दीदार ते कोई ना सवाल भी पावे साडा प्यार तू छड़ के कैसी है लगती कमाल तेरी अखियां गुलाब के ना जावे साडा प्यार तेनू छड़ के हो जावे तेरा ही दीदार ते कोई ना सवाल भी पावे साडा प्यार तू छड़ के तेरी रज़ा